नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महासमादेशकांचे जे काही कार्यालय आहे होमगार्डसाठी या ठिकाणी एक महत्त्वाची बातमी आहे. ती बातमी तुम्ही समजून घ्या. यामध्ये काय सांगितलेलं आहे ते. तर गृहविभाग महासमादेशकांचे कार्यालय होमगार्ड मुख्यालयांचं हे पत्र आहे आणि पत्र जे आहे हे 26 फेब्रुवारी 2026चं हे पत्र आहे. आणि यामध्ये जो विषय आहे तो विषय आहे मानसेवी होमगार्डना नवीन डिजिटल ओळखपत्र बनवून देण्याबाबत. अशा प्रकारचा हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रति आहे समादेशक होमगार्ड बृहमुंबई, सर्व जिल्हा समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य. म्हणजे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व होमगार्डसाठी हा विषय महत्त्वाचा असणार आहे. त्यांच्या सर्वांसाठी हा विषय असणार आहे. विषय आहे नवीन डिजिटल ओळखपत्र बनवून देण्याबाबत. तर यामध्ये सांगितलेलं आहे की उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे अधीनस्थ सर्व जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील मानसेवी होमगार्ड्सना नवीन डिजिटल ओळखपत्र देणे विचाराधीन होते. त्या अनुषंगाने मानसेवी होमगार्ड्सना अदा करावयाच्या ओळखपत्राचा नमुना मान्य करण्यात आलेला असून सदर नमुन्याप्रमाणे नवीन डिजिटल ओळखपत्रे कार्यालय प्रमुखांना असलेल्या वित्तीय प्राधिकाराच्या मर्यादेत लवकरात लवकर बनवून घ्यावीत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मुख्यालयास सादर करावा. अशा प्रकारचे ते पत्र आहे की जे काही होमगार्ड्स आहेत त्या होमगार्ड्सना एक ओळखपत्र या ठिकाणी द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ते होमगार्डचं जे काही ओळखपत्र आहे ते लवकरात लवकर त्या होमगार्डना द्या असे आदेश या ठिकाणी समादेशकांना देण्यात आलेले आहेत. पुढे काय सांगितलेलं आहे तर तसेच सदरचा खर्च लेखाशीर्ष क्रमांक B1/2070 इतर प्रशासकीय सेवा 107 होमगार्ड कार्यालयीन खर्च या लेखाशीर्षकाखाली वित्तीय वर्षात मंजूर झालेल्या अनुदानातून भागवण्यात यावा. म्हणजे जो काही खर्च येईल ओळखपत्र बनवण्यासाठी तर त्या ओळखपत्र बनवण्यासाठी येणाऱ्या खर्चाची जी काही तरतूद आहे हे तरतूदसुद्धा या ठिकाणी यांनी करून ठेवलेली आहे. तो खर्च कुठून करायचा किंवा त्या खर्चाला मंजुरी कुठून द्यायची हे सुद्धा या ठिकाणी यांचं ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे ओळखपत्राचा जो नमुना आहे तो नमुना ओळखपत्राचा त्यांनी दिलेला आहे की कशाप्रकारे तुमचं ओळखपत्र त्या ठिकाणी असायला पाहिजे, नाव, गाव, पत्ता वगैरे. तर यामध्ये बघू आपण नेमका काय आहे ओळखपत्राचा नमुना. ओके, तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य गृहरक्षक दल ओळखपत्र अशा प्रकारे असायला पाहिजे. यामध्ये जे आपलं ओळखपत्र असतं साधं सरळ त्या प्रकारे हा त्यांनी नमुना दिलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा फोटो असायला पाहिजे, त्यानंतर तुमचं नाव आहे, त्यानंतर तुमचा हुद्दा आहे, सनद क्रमांक आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे आणि आपत्कालीन भ्रमणध्वनी म्हणजे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. अशा प्रकारचं हे ओळखपत्र या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे असं महासमादेशकांना या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी तुमची सही असायला पाहिजे आणि या ठिकाणी जिल्हा समादेशकांचे या ठिकाणी तुमचं सिग्नेचर असायला पाहिजे. त्यानंतर याची होमगार्ड अधिनियम सन 1947चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 साठी होमगार्ड सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. हे असं खाली यांनी या ठिकाणी जी टीप आहे ती टीप या ठिकाणी टाकलेली आहे. महत्त्वाचा विषय आहे. होमगार्डला या ठिकाणी ओळखपत्र आवश्यक आहे आणि डिजिटल ओळखपत्र आवश्यक आहे. त्या कारणामुळे बऱ्याचशा त्या तुमचे जे काही ओळख आहे ती ओळख त्या ठिकाणी स्पष्ट होईल. ओळखपत्र क्रमांक त्या ठिकाणी हा ऑफिशियल विषय आहे. ओळखपत्र क्रमांक त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्यानंतर निर्गमित दिनांकसुद्धा या ठिकाणी असायला पाहिजे, कोणत्या दिनांकाला तुम्हाला ते ओळखपत्र देण्यात आलं. त्यानंतर तुम्ही भरती कधी झाले तर त्या भरतीचा दिनांकसुद्धा त्या ठिकाणी नमूद असायला पाहिजे. पथक तुमचं कोणतं आहे, परिमंडल कोणतं आहे, कोणत्या पथकातून तुम्ही येता, कोणत्या पथकात तुम्ही कार्य करता, ते पथकाचं नावसुद्धा त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर पुनर्नोंदणी तुमची कधी आहे, जे काही रिन्युअल आपल्याला करावं लागतं ते ओळखपत्र तर त्याची तारीख कधी आहे ते पुनर्नोंदणी ते सुद्धा त्या ठिकाणी नमूद करायला पाहिजे. आणि वैध कालावधी म्हणजे किती वर्षासाठी ते कालावधीसाठी वैध असणार आहे हे सुद्धा या ठिकाणी नमूद असायला पाहिजे. रक्तगट तुमचा त्या ठिकाणी AB पॉझिटिव्ह, A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह असा काहीतरी जो काही रक्तगट आहे तो रक्तगटसुद्धा त्या ठिकाणी नमूद असायला पाहिजे. आणि तुमचा पत्ता जो आहे तो पत्ता त्या ठिकाणी निवासी पत्ता तुमचा ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो पत्ता त्या ठिकाणी असायला पाहिजे. कार्यालयीन पत्ता म्हणजे त्या समादेशकाचं ज्या ऑफिसमध्ये तुम्ही कार्यरत आहात
ज्या पथकाच्या अंतर्गत तुम्ही आहे ते त्या ठिकाणी नमूद असायला पाहिजे. अशा प्रकारचं हा विषय असणार आहे. अशा प्रकारची जी काही माहिती आहे ही माहिती यामध्ये असायला पाहिजे. वास्तविकपणे तुम्हाला हा एवढा चार्ट मिळू शकते. त्यामध्ये मागच्या बाजूला वगैरे हे जे माहिती आहे ही माहिती असू शकते, परंतु जे फ्रंट साईज आहे ती फ्रंट साईज याचप्रमाणे या ठिकाणी असणार आहे. यामध्ये त्यांनी इथं एक सूचना दिलेली आहे. ती सूचना अशा प्रकारची आहे की ओळखपत्र गैरवापर केल्यास शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल. ओळखपत्र सापडल्यास संबंधिताकडे किंवा कार्यालयात जमा करावे. एक सूचना आहे, आवश्यक आहे. ओळखपत्राचा गैरवापर कोणी करणार नाही, कारण की सर्व कायद्याचे रक्षक करणारे आहेत आणि त्या ठिकाणी ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही. आणि जर आपलं ओळखपत्र कुठं बंदोबस्ताच्या वेळेस हरवलं गेलं तर त्या ठिकाणी ते ज्यांना कुणाला सापडेल त्यांनी ही जर वाचलं तर त्या ठिकाणी ते आपल्या कार्यालयात येऊन जमा करू शकतात. अशा प्रकारे त्यांनी म्हणून ती सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. तर ही जी नोटिफिकेशन आहे किंवा ही जी माहिती आहे ही माहिती होमगार्डसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन ओळखपत्र तुम्हाला या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यासुद्धा आमच्या मान्य करा. ओळखपत्र द्या, काही हरकत नाही, ओळखपत्र आम्हाला आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर वर्षभर ड्युटी आणि वेळेवर नियमित पेमेंट हे सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या मूलभूत गरजा आहेत. अशा प्रकारचा विषय असणार आहे. त्यावरसुद्धा एक व्हिडिओ आपण बनवू. आणि यानंतरसुद्धा एक विषय असणार आहे, तो विषयसुद्धा महत्त्वाचा आहे. तर त्या विषयालासुद्धा त्या ठिकाणी एक अशाच प्रकारचं नोटिफिकेशन आहे. त्याचा संदर्भ वगैरे काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या कारणामुळे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि हे जे होमगार्ड्स हे जे ओळखपत्र आहे हे ओळखपत्राची जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर तुमच्या कार्यालयात सुरू झाली आहे किंवा नाही आहे याचंसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही त्याची विचारपूस करा आणि ओळखपत्रासाठी त्या ठिकाणी मागणी करा. ओके, धन्यवाद, थँक्यू.